तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञान रसमध्ये. आज आपण बघणार आहोत त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. बघा यामध्ये काय बघायचं आपल्याला. तर त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या बघण्यासाठी आपल्याला काय माहीत असायला पाहिजे, त्या त्रिकोणाचे जे काही त्यासाठी तुम्हाला एकंदरीत 3 गोष्टी माहीत असायला पाहिजेत. म्हणजेच त्यांच्या बाजू काय येतात आणि त्याचे कोन काय येतं. याशिवाय ते एकमेकास एकस्वरूप आहेत का, समरूप आहेत का ते बघावं लागेल. जर तुमचे दिलेल्या त्रिकोणाचे कोन जर सारखे असतील तर ते काय असतील, समरूप त्रिकोण असतील. बघा म्हणजेच काय, तर दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकास एक म्हणजे काय, एकास एक म्हणजे जर बी घेतला तर त्याच्या संगतीतील काय घ्यावं लागेल तुम्हाला, कोन घ्यावं लागेल. म्हणजे बी घेतला तर क्यू घ्यावं लागेल. त्यालाच काय म्हणतो, संगत कोन. जर एकरूप असतील तर ते त्रिकोण कसे असतात, समरूप. यालाच काय म्हणतो आपण, ट्रिपल ए टेस्ट किंवा समरूपतेची को कसोटी. यालाच आपण काय म्हणतो, अँगल टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. आता इथे काय घेतले आपण, दोन त्रिकोण घेतलेले, ए बी सी, आणि दुसरा कोणता घेतला तर हा पी क्यू आणि आर. म्हणजेच काय, तर दोन त्रिकोण घेतले आपण. त्यानंतर काय बघायचं आपल्याला, याच्यात हे दोन एकमेकांचे समरूप त्रिकोण आहेत का नाहीत. तर यामध्ये काय, जर कोन ए आणि कोन पी, कोन ए आणि कोन पी काय तर समरूप आहेत किंवा एकरूप आहेत. त्यानंतर कोन बी आणि कोन क्यू, कोन पी आणि कोन क्यू काय तर हे पण समरूप आहेत. आणि तिसरा काय, तर तिसरा आहे कोन सी आणि कोन आर, कोन सी आणि कोन आर हे पण कसे येतं, समरूप येतं. यासाठी काय बघावं लागेल आपल्याला, म्हणजेच काय, तर को किंवा अँगल ही कसोटी तुम्हाला येण्यासाठी किंवा पाहण्यासाठी काय, दोन त्रिकोणाचे काय, तीनही कोन कसे असायला पाहिजे, समरूप असायला. म्हणजे ए सोबत पी काय असेल, कॉन्ग्रंट असेल. बी सोबत अँगल क्यू कॉन्ग्रंट असेल. आणि आर सोबत काय असेल, तर अँगल सी हा काय असेल, कॉन्ग्रंट असेल. म्हणजेच जर एखाद्या त्रिकोणाच्या जोडीतील किंवा दोन त्रिकोणामधील जेव्हा प्रत्येक कोन हा संगत कोनाच्या बरोबर असतो, तेव्हा काय बनतात, ते दोन त्रिकोण काय बनतात, समरूप बनतात. यामध्ये यांचं, आणि जेव्हा दोन त्रिकोण हे समरूप बनत असतात तेव्हा त्यांच्या बाजू पण कशा असतात, त्याच्या संगत बाजूच्या प्रमाणात असतात. तर ही झाली आपली पहिली समरूपतेची को कसोटी. त्यालाच आपण काय म्हणतो, अँगल टेस्ट. ही कशासाठी, फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. बघा यानंतर काय, तर आता समरूप त्रिकोणाची को कसोटी. या अगोदर पाहिली आपण को कसोटी. म्हणजे यामध्ये अगोदरच्या कसोटीमध्ये काय, तर आपल्याला 3 कोन कसे पाहिजेत होते, समरूप पाहिजे होते. यामध्ये काय पाहिजेत आपल्याला, फक्त 2 कोन काय पाहिजेत, 2 कोन काय पाहिजे, समरूप पाहिजे. म्हणजे जर बघितलं तुम्ही यामध्ये, आता अँगल बी आणि अँगल क्यू, अँगल बी आणि अँगल क्यू हे दोन जर समरूप असतील तर, आणि शिवाय काय, अँगल सी आणि अँगल आर हे जर एकरूप असतील तर काय होईल, राहिलेला अँगल हा अँगल ए आणि अँगल पी हा पण काय होईल, ऑटोमॅटिकली समरूप होईल. आपोआप काय होईल, एकमेकाचा एकरूप होईल. म्हणजे अँगल पी याच्यावरून काय मिळेल तुम्हाला, अँगल पी कशासोबत एकरूप असेल, तर अँगल ए सोबत. म्हणजेच काय, ती इक्वालिटी पण पुन्हा को. परंतु आपल्याला एवढी माहिती पुरेशी असायला पाहिजे की जर दोन त्रिकोणाचे कोणतेही दोन संगत कोन जर एकरूप असतील तर ते दोन्ही त्रिकोण कसे असतात, हे समरूप असतात.
समरूप असतात, बरोबर. बघा त्यानंतर काय, यासाठी बघा आपण एक त्रिकोण काढू. ABC आहे ABC आणि PQR हा जरा 90 अंशाचा आणि अँगल C पण 90 अंशाचा. तर यामध्ये B आपल्याला दिलेला आहे आणि Q दिलेला आहे, म्हणजेच अँगल B कॉन्ग्रुएंट विथ अँगल Q आणि अँगल C कॉन्ग्रुएंट विथ अँगल R. हे काय 90 अंश, म्हणजे हे काय झालं, अँगल C बरोबर अँगल R आणि अँगल B बरोबर अँगल Q. तर हा काय होईल, याच्यावरून काय म्हणता येईल तुम्हाला की अँगल A कशासोबत कॉन्ग्रुएंट असेल, अँगल B, बरोबर. हे कशावरून म्हणतात तुम्हाला, कोको कसोटी. कोको कसोटी. आणि यावरून काय म्हणतात मी, कोको कसोटीवरून ट्रायंगल ABC हा कशाला समरूप असेल, तर ट्रायंगल PQR. अँगल ABC हा समरूप कशासोबत असेल, अँगल PQR, बरोबर. तर काय बघितलं आपण, अगोदर बघितली आपण अँगल कसोटी, आणि आता काय बघतोय आपण, तर समरूप त्रिकोणाची कोको कसोटी. बघा यानंतर काय बघायचं आपल्याला, समरूपतेची बाकोबा. बाकोबा म्हणजे काय, बाजू कोन बाजू. त्यालाच आपण काय म्हणतो, SAS म्हणजे साइड अँगल साइड टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स. यामध्ये काय असते, दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदू, बघा दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या एखाद्या एकाच संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या बाजूने समाविष्ट केलेले कोन एकरूप असतील, तर ते दोन त्रिकोण कसे असतात, हे समरूप असतात. म्हणजेच काय, तर काय सांगितलं, याच्यात दोन लगतच्या बाजू, इथे काय घेतली, KL सोबत RS आणि LM सोबत घेतली ST, बरोबर. हे जर समांतर असतील आणि त्यांच्या सोबत बनलेला, त्या दोन बाजूंनी बनलेला कोन जर काय असेल, समरूप असेल, म्हणजे अँगल L आणि अँगल S, तर ती कोणत्या कसोटीनुसार समरूप होतात, बाकोबा म्हणजे बाजू कोन बाजू. बाजू कोन बाजू, त्यालाच आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, बाकोबा किंवा SAS टेस्ट. पहा इथं उदाहरण मध्ये काय दिलं, KLM आणि RST. KLM RST. आता या दोन त्रिकोणामध्ये काय आहे, तर KLM कशासोबत आहे, तर KLM हा म्हणजे अँगल EL हा कशासोबत, अँगल S सोबत, बरोबर. यामुळे काय झाल्या, त्याच्या बाजू काय झाल्या, तर या प्रमाणात झाल्या. आता म्हणजेच काय, KL छेद RS आणि LM छेद ST. यावरून काय म्हणता येईल तुम्हाला, हे दोन्ही त्रिकोण कसे येते, एकमेकात समांतर येते. म्हणजे KLM कशासोबत समांतर असेल, RST, बरोबर. हे काय तुम्हाला दिलेले माप येते, यावरून तुम्हाला काय म्हणता येईल, या उदाहरणात तुम्हाला काही माप दिलेली आहेत. बघा दोघांचं एक काय आहे, KL छेद RS. KL ची किंमत 1 दिली आणि RS ची किंमत दिली 1.5 आणि LM ची दिली 2. पुन्हा ST ची किती दिली, 3. जर याला तुम्ही अजून सिम्प्लिफाय केलं तर काय येते, तर हे येते 1/1.5. म्हणजेच काय असतील, KL छेद RS बरोबर LM छेद ST. म्हणजेच काय, तर दोन्ही पण कसे असतील, हे त्रिकोण एकमेकास समरूप असतील. ही झाली आपली बा कसोटी. यानंतरची काय, तर समरूपतेची बा कसोटी. म्हणजेच काय, जर दोन त्रिकोणाच्या सर्व बाजू ह्या किंवा संगत बाजू ह्या कशा असतील,
सारखे असलं किंवा प्रमाणात असतील तेव्हा त्या काय होतात, बा कसोटीनुसार ते दोन त्रिकोणी समरूप बनतात. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकसंगतीतील जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू, बघा किती म्हटलं मी, तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण कसे असतात, तर समरूप असतात. याच गुणधर्माला काय म्हणतो आपण, बा म्हणजेच काय, तर बाजू आणि बाजू कसोटी, बरोबर. त्यालाच आपण काय म्हणतो, एस म्हणजे साईड आणि साईड कसोटी. यामध्ये उदाहरण बघा, PQR आणि XYZ, PQR आणि XYZ यामध्ये काय पाहायला भेटते तुम्हाला, तर यामध्ये पाहायला भेटते तुम्हाला की सर्व बाजू कशा येतात, या एकमेकाच्या प्रमाणात आहे. म्हणजे PQ कशाच्या प्रमाणात आहे, तर ती आहे PQ सोबत कोणती येईल, PQ सोबत आली तर इथे कोणती आली, QR. त्याच्यानंतर काय आहे, PR. ह्या जर सारख्या असतील तर बाकीच्या पण कशा असतील, सारख्या असतील. म्हणजे PQ छेद YZ. त्याच्यानंतर QR छेद QR सोबत कोणती, QR सोबत XY. आणि PR सोबत XZ. म्हणजे PQ जर एक असेल, PQ एक असेल आणि YZ किती असेल, ही पण ही जर दोन असेल, म्हणजेच काय म्हणायचं याच्यात, ह्या एकमेकाच्या प्रमाणात असतील. बघा, यायचं जर तुम्ही माप घेतली तर PQ बरोबर जर घेतलं तुम्ही, PQ ची किंमत 1 घेतली, YZ ची किंमत 2 घेतली, म्हणजे PQ अपॉन YZ काही, PQ अपॉन YZ काही 1/2. आणि QR छेद XY, QR त्यानंतर काय घेतलं, QR घेतली तुम्ही 2, QR जर तुम्ही घेतली 2, QR 2 घेतली आणि XY तुम्हाला काढायची, XY काढायची, बरोबर. तर काय करसाल तुम्ही, PQ छेद YZ बरोबर QR छेद XY. जर किमती मांडल्यात काय येईल, 1/2 बरोबर 2 छेद, आपण याला x मानू तर काय येईल, x ची किंमत येईल आपल्याला किती, तिरपा गुणाकार केला तर उत्तर येईल 4. म्हणजेच बघा, म्हणजेच काय आले, QR छेद XY बरोबर 2/4. त्यालाच आपण काय लिहू शकतो, 1/2. म्हणजेच पुन्हा काय आलं, PQ छेद YZ. म्हणजेच कशाची किंमत आली, एकमेकाच्या प्रमाणात त्यांच्या किमती असायला पाहिजे बाजूच्या. त्यालाच काय म्हणतो आपण, एस ही कसोटी म्हणतो. त्यालाच साईड किंवा बाजू अशी ही त्रिकोणाची एक कसोटी. बघा, यानंतरची काय, तर हे आपल्या एकंदरीत काय झाले, आता त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या झाल्या. पहिली झाली ही को कसोटी, दुसरी को कसोटी, तिसरी बा कसोटी, चौथी यस कसोटी. त्यालाच आपण म्हणतो साईड किंवा बाजू कसोटी, बरोबर. आता याचे गुणधर्म बघा, समरूप त्रिकोणाचे गुणधर्म म्हणजे बघा, इथे समजा आपण एक त्रिकोण घेतला, A B C आणि C. तर बघा काय सांगतोय, पहिला गुणधर्म काय सांगतो, ABC हा कशासोबत समरूप असते, ABC. त्यालाच आपल्याला काय म्हणतो, रिफ्लेक्झिव्हिटी किंवा परावर्तनता. म्हणजेच काय, हा स्वतःची काय असेल, समरूप असेल. याचे तुम्ही माप जर घेतले तरी काय असेल, ते
समरूप असेल, स्वतःशी समरूप असतो. ए बी सी हा कशासोबत असेल समरूप, स्वतःशीच असेल. बरोबर. दुसरी काय दिली, जर ए बी सी हा डी ई एफ, दुसरा त्रिकोण घेऊ आपण डी ई एफ, डी ई एफ, दुसरा त्रिकोण जर घेतला आपण डी ई एफ, तर बघा, आणि डी एफ कशासोबत समावेशदार असेल, त्याला म्हणून आपण समीपता म्हणजे सिमेट्री. म्हणजे ए बी सी हा कशासोबत समरूप असेल, तर डी ई एफ सोबत समरूप असेल, तर काय म्हणता येईल, डी ई एफ हा कशाशी समरूप असेल, ए बी सी, त्रिकोण ए बी सी. म्हणजे ए बी सी जर डी एफ सोबत समरूप असेल, तर डी एफ पण कशासोबत समरूप असेल, ए बी सी. त्यानंतर बघा, तिसरा गुणधर्म काय याचा, तर ए बी सी आणि डी एफ, ए बी सी डी ई एफ, डी ई एफ पहा. त्यानंतर काय, अजून एक त्रिकोण काढू आपण, त्याला नाव दिलं आपण जी एच आय, जी एच आणि आय. जर ए बी सी कशासोबत समरूप आहे, डी एफ सोबत, डी एफ हा ए बी सी सोबत, आणि ए बी सी म्हणजेच डी एफ जर बघा, जर त्रिकोण डी एफ हा कशासोबत समरूप असेल, हा जर जी एच आय सोबत असेल, जी एच आय, याला देऊ आपण 1 2 3, तर याच्यावरून काय म्हणता येईल तुम्हाला, बघा, पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे, आणि दुसरा त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे. म्हणजे पहिला हा दुसऱ्या सोबत असेल, आणि दुसरा त्रिकोण हा कशासोबत, तर तिसऱ्या त्रिकोणासोबत समरूप असेल. तर काय असेल, पहिला पण काय असेल, हा पहिला त्रिकोण पण हा तिसऱ्या त्रिकोणासोबत काय असेल, समरूप असेल. यालाच आपण समरूप त्रिकोणाचा तिसरा गुणधर्म म्हणतो. त्यालाच का आपण म्हणतो, संक्रमणता किंवा ट्रान्झिटिव्हिटी. पहिले बघितले आपण याच्यात रिफ्लेक्झिव्हिटी, त्यालाच आपण परावर्तनता म्हणतो. त्यानंतर समीपता, त्यालाच आपण सिमेट्री म्हणतो. आणि शेवटचा गुणधर्म म्हणजे संक्रामकता, त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्झिटिव्हिटी. त्यानुसार हे सर्व त्रिकोण, तिन्ही त्रिकोण काय असतील, एकमेकाचे समरूप त्रिकोण असतील. बरोबर. बघा, आज आपण काय बघितल्या, तर त्रिकोणाच्या एकंदरीत सर्व कसोट्या बघितल्या. त्यामध्ये आपण बघितली को कसोटी, त्यानंतर बघितली ए कसोटी, त्यानंतर एस कसोटी, आणि एस म्हणजेच काय, बाजू. एकंदरीत आपण ह्या 4 कसोट्या बघितल्या. त्यानंतर आपण समरूप त्रिकोणाचे एकंदरीत 3 गुणधर्म बघितले. जर पहिला त्रिकोण हा दुसऱ्या त्रिकोणाशी जर समरूप असेल, आणि दुसरा त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, तर त्यावरून काय म्हणता येईल आपल्याला, पहिला त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणासोबत पण समरूप असेल. शिवाय पहिला त्रिकोण जर दुसऱ्या त्रिकोणासोबत समरूप असेल, तर दुसरा त्रिकोण पण पहिल्या त्रिकोणाशी समरूप असेल. आणि प्रत्येक त्रिकोण हा स्वतःसोबत कसा असते, समरूप असते. त्यालाच आपण काय म्हणतो, परावर्तनता. जर पहिला त्रिकोण हा दुसऱ्या त्रिकोणासोबत आणि दुसरा त्रिकोण हा पहिल्या त्रिकोणासोबत समरूप असेल, त्यालाच आपण काय म्हणतो, समीपता किंवा सिमेट्री. आणि तिसरा म्हणजेच काय, तर त्यामध्ये काय, तर पहिला त्रिकोण दुसऱ्याशी, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी जर समरूप असेल, तर काय, त्यावरून म्हणतात आपला पहिला त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल. बरोबर. तर यामध्ये आपण त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या बघितल्या, आणि त्याचे काही समरूप त्रिकोणाचे गुणधर्म बघितले. या समोरील आपण पुढच्या पाठात बघू. तोपर्यंत नमस्कार.